सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, या वर्षीचे IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, 2 दिल्ली कॅपिटल, 3 पंजाब किंग, 4 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या स्पर्धेत उपविजेता संघ हा पंजाब किंग राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र सरकारने अलीकडे कोणत्या उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक गणेश उत्सव, 2 दिवाळी, 3 होळी, 4 गुढीपाडवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गणेश उत्सव. सार्वजनिक गणेश उत्सवाला महाराष्ट्र सरकारने राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 3, मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 बिहार, 2 उत्तर प्रदेश, 3 पंजाब, 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंजाब. सेहत विमा योजना ही पंजाब या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, युनेस्कोने अलीकडेच आफ्रिकेतील किती स्थळे धोक्याच्या यादीतून काढून टाकली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 4, 2, 3, 3, 2, 4, 1. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3. युनेस्कोने अलीकडेच आफ्रिकेतील 3 स्थळे धोक्याच्या यादीमधून काढून टाकली आहेत. प्रश्न क्रमांक 5, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 भारताचे कोणते स्थान मिळाले आहे? ऑप्शन क्रमांक 1 70, 2 73, 3 74, 4 71. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 71. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताला 71वे स्थान मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 6, UPI व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 केरळ, 3 महाराष्ट्र, 4 कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. UPI व्यवहारामध्ये महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 7, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 वर्षा देशपांडे, 2 रेणुका चौधरी, 3 नीलम गोरे, 4 किरण बेदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्षा देशपांडे. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 8, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वीरेंद्र सराफ, 2 CP राधाकृष्णन, 3 भूषण गवई, 4 राहुल नार्वेकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 CP राधाकृष्ण. CP राधाकृष्ण हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 9, सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वीरेंद्र सराफ, 2 CP राधाकृष्ण, 3 वीरेंद्र सराफ, 4 ओम बिर्ला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओम बिर्ला. ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 10, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 संजय गुप्ता, 2 जय शहा, 3 रॉजर बिन्नी, 4 अशोक काळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रॉजर बिन्नी. रॉजर बिन्नी हे भारतीय नियामक मंडळ BCCI चे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 11, राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश, 2 हरियाणा, 3 उत्तराखंड, 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 12, सध्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळांची संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 90, 2 91, 3 92, 4 93. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 91. सध्या भारतामध्ये एकूण 91 रामसर स्थळांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 13, नॅशनल ॲग्रो रे सुमित 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 हरियाणा, 3 नवी दिल्ली, 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली.
नवी दिल्ली येथे नॅशनल ॲग्रो समिट 2025चे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील पहिले पाणथळ शहर म्हणून पाणथळ स्थळ बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 जयपूर, 2 भोपाळ, 3 उदयपूर, 4 इंदोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उदयपूर. उदयपूर हे भारतातील पहिले पाणथळ शहर बनले आहे. प्रश्न क्रमांक 15. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 अशोक सराफ, 2 शरद पवार, 3 देवेंद्र फडणवीस, 4 प्रशांत दामले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रशांत दामले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.